रामाचा रथ वनात जातो तेव्हा विलाप करणारा दशरथ कौसल्याच्या महालात येतो. रामाच्या विरहाने वेडी झालेली कौसल्या दशरथाला कठोर शब्दात म्हणते, कैकईचे म्हणणे ऐकून तुम्ही रामाला वनवासात पाठवून निर्दयी विचारहीन काम केले आहे. तुम्ही धर्मपरायण पुत्राला वनवासाला पाठवून अधर्म केला आहे. तुम्ही कैकईच्या अधीन आहात आणि सुखात ऐश्वर्यात वाढलेली सीता जंगलातली संकटे कशी पेलू शकेल याचाही विचार तुम्ही केला नाही. कौसल्याचे हे शब्द ऐकून दशरथ दुःखी होतो. खाली मान घालून थरथर कापत्या शरीराने हात जोडून म्हणतो, कौसल्ये, नेहमी दुसऱ्यांवर वात्सल्य प्रेम दया करणारी तू माझ्या करता इतकी कठोर का होतेस? मी माझ्या अपराधाचा स्वीकार करतो. दशरथाची अशी दयनीय अवस्था पाहून कौसल्या व्यथित होते. आपला धर्म प्रथम पतीचे सांत्वन करणे हा आहे हे तिच्या लक्षात येते.